फळं न खाणाऱ्यांना ती कशी खाऊ घालायची यासाठीची ही आहे माझी निंजा टेक्निक. कशी वाटते हे मला पुढे सांगाच तुम्ही. हाय, गुड मॉर्निंग. या सगळे चहा घ्यायला. आता तुम्ही म्हणाल हा कसला चहा आहे? तर तुम्ही नोटीस केलं असेल तर गेले एक 4-5 दिवस झालं मी चहा बंद केलाय. हो, चक्क मी चहा बंद केलाय आणि याच्यावरती स्विच झाले. अजून ह्याची टेस्ट माझ्यासाठी डेव्हलप झालेली नाहीये, पण तरीही मी घ्यायचा ट्राय करतेय. बघू किती दिवस घेते ते. सो चला एन्जॉय करू. कसं का असेना चहा तर आहे. एन्जॉय करूया चला. आणि इथं माझ्या एक्सप्रेशनवरूनच तुम्हाला कळलं असेल हा मला किती आवडलाय ते. सो चला पुढच्या कामाला लागूया आणि आज मला बनवायचे होते कालचे जे 2 फळं होते ना त्याचं फ्रूट कस्टर्ड. नुसतं फळं खायला कोणाला नको वाटतं सो मी असं त्याचं काहीतरी करत असते. आता इथं मी तुम्हाला डाळिंब जे असतं ना ते सोलायला खूप वेळ लागतो ना तर त्यासाठी मी एक छोटीशी ट्रिक सांगते. त्यासाठी आपल्याला ना आधी डाळिंब असं 2 पार्टमध्ये कापून घ्यायचंय आणि त्याला वरून ना नुसतं असं कशानेही मी आता ही सुरीनं करतेय. तुम्ही कोणत्याही थोड्याशा हेवी वस्तूने असं त्याला वरून थोडंसं टॅप-टॅप करायचं. सगळ्या बिया खाली पडतात आणि पूर्ण आपलं डाळिंब जे आहे ते व्यवस्थित सोलून होतं. सो यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. ही ट्रिक नक्की तुम्ही पण ट्राय करा. आता कस्टर्डसाठी मी इथं 2 कप दूध घेतलंय. त्याच्यामध्ये 3 चमचे साखर टाकली आहे आणि ते उकळवत ठेवलंय. साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. साइडलाच मी एका वाटीत अर्धा कप दुधामध्ये 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर ॲड केली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये कुठलीही गुठळी राहता कामा नये आणि इथं दूध आपलं उकळलंय त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडरचं मिक्सचर मी ॲड केलंय. आता हे मिक्सचर आपल्याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचं नाहीतर ते तळाला लागायची शक्यता असते आणि एक 2च मिनिटात तुम्ही बघू शकता किती थिक आपलं मिक्सचर झालंय ते आणि आपल्याला असंच त्याचा थिकनेस हवाय. आता हे झालंय कसं हे ओळखण्यासाठी मी एक ट्रिक वापरते. सो 1 चमचा आपला मिक्सचरमध्ये बुडवायचा आहे. तो व्यवस्थित चमचा कोट होत असेल मिक्सचरने तर आपलं मिक्सचर रेडी आहे असं समजायचं. मग ते एका बाउलमध्ये मी थंड व्हायला काढलंय आणि थंड झाल्यानंतर आपल्याला पाहिजे ते सगळे फ्रूट मी ह्याच्यात ॲड करून घेतले. आता मी इथं पेरू ॲड करते कारण हा पेरू जो आहे तो एकदम गोड आहे आणि कमी बियांचा आहे. सो मी तो ॲड केलाय. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही फळ ह्याच्यात ॲड करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं संत्री वगैरे ही फळं अव्हॉइड करायची शक्यतो. या कस्टर्डला अजून थोडंसं शाही बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे पण ॲड करू शकता. सो जर तुमच्या पण घरी फळं कोणी खात नसेल किंवा जास्ती फळं जर एखाद्या वेळेला आणली गेली तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा फळं किती पटकन संपतात ते. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.